माझी मनापासून खूप दिवसांपासून इच्छा होती, म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यातील नस्तनपूर, ज्याची स्थापना रामचंद्रांच्या हस्ते झालेली आहे, अशा नस्तनपूरच्या शनी महाराजांना आम्ही गेलो. मंदिराच्या आवारात प्रशस्त गार्डन आहे. आम्ही एंट्री केली मंदिरात. तिथे नारळ, फुलं आणि तसेच काळे वस्त्र वाहिले, आरती झाली. आरतीनंतर आम्ही मंत्रघोष झाला शनी महाराजांचे मंत्र वगैरे यांचा. त्याच्यानंतर गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये खूप सारी फुलझाडे आहेत. तर तिथे मला चाफ्याच्या फुलांचा फोटो घेण्याचा काही मोह आवरला नाही. तसेच मी चाफ्याची फुलंही डोक्याला लावून बघितली. समोरच इंडियन रेल्वे जाते, तर माझ्यासमोरच 3 इंडियन रेल्वे गेल्या. गार्डनमध्ये खूप सारे पक्षी आहेत, पण कावळ्यांचं प्रमाण मला जरा जास्तच दिसलं. तर तिथे काही कावळे म्हणजे तिथे नारळाचा प्रसाद पडला होता, तर त्या नारळाच्या प्रसादावर ताव मारताना मला दिसली. तर त्या कावळ्यांचा जेव्हा ते कावळे आपल्या जवळ येऊन बसतात ना, तर तेव्हा खूप छान वाटतं. त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे, म्हणजे याची प्रचिती येते. आणि मग ते सगळे कावळे बघून मी त्यांचा असा छानसा व्हिडिओ बनवला. तर तिथे काही दुकानं होती, त्या दुकानांमध्ये मी थोडीशी खरेदी केली. तर त्यात गळ्यातली माळ वगैरे घेतली आईसाठी आणि माझ्यासाठी. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा खूप छानसा फोटो आहे. तर तुम्ही एकदा नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा, दर्शन घ्या आणि नक्की या. धन्यवाद.